पुणे महानगरपालिकेची प्रभाग रचना काल जाहीर झाली। या प्रभाग रचनेचा एकूण अभ्यास केल्यानंतर भाजपने पुन्हा एकदा रडीचा डाव खेळण्याचा प्रयत्न केला हे या ठिकाणी स्पष्ट झालेलं आहे। आपली एकूणच राज्यातली आणि केंद्रातल्या सत्तेचा पूर्णपणे गैरवापर करण्याचा प्रयत्न याच्यामधून दिसून आलेला आहे। सिटीमध्ये प्रभाग जिथं सातत्याने मागची 20-25 वर्ष जिथं भाजपचे नगरसेवक निवडून येतात तिथं 70,000च्या आसपास प्रभाग 70,000च्या आसपासची लोकसंख्या ठेवणे, तर शहराचे ज्या बाकीच्या आउटस्कर्टचे किंवा उपनगरातले जे प्रभाग आहेत ते 92-95,000च्या लोकसंख्येच्या आसपास जाऊन पोहोचवणे हा एक प्रकारे रडीचा डाव आहे। ज्यांची केंद्रामध्ये राज्यामध्ये 11-12 वर्ष निर्विवाद सत्ता आहे, ज्यांच्याकडे तथाकथित विश्वगुरूचा चेहरा आहे, त्यांना अशा प्रकारे कशा महानगरपालिकेच्या प्रभागाची मोडतोड करून निवडणुकीच्यासाठीची तयारी करावी लागते याच्यातलं एक विदारक चित्र या ठिकाणी समोर आलेलं आहे। खूप सारी गावं आहेत ज्याची गावठाणं तोडलेली आहेत, खूप सारे प्रभाग हे वेळेवाकडे गेलेले, 3-3 गावांच्या सीमारेषा त्याच्यामध्ये आलेल्या आहेत। अशा सगळ्या गोष्टीचा एकूणच अभ्यास करून समोरपासून हजारोच्या संख्येने आम्ही या सगळ्या गोष्टीला मान्य निवडणूक आयोगाकडे चॅलेंज करणार आहोत। मान्य उच्च न्यायालय, मान्य सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा या संदर्भातली वस्तुस्थिती सादर करणार आहोत। आमचा पुणेकरांवर प्रचंड विश्वास आहे। प्रभाग कसे जरी झाले तरी पुणेकरांच्या मनात त्याची खटखट आहे। पुणेकरांना एका भागातून दुसऱ्या भागात जायला लागणारा 1-1 तासाचा अवधी, पाणी टंचाई, पुणे शहर ट्रॅफिकच्या बाबतीत जगभरात झालेलं एकूणच बदनामीचं शहर, अशा प्रकारे भाजपच्या नगरसेवक, आमदार, खासदारांनी जो पुणे शहराचा खेळखंडोबा केलेला आहे, तथाकथित पुण्याचे शिल्पकार देवेंद्र फडणवीसांनी जे पुण्याचं वाटोळं केलेलं आहे, त्या सगळ्या गोष्टी पुणेकर प्रभाग कशी जरी झाले तरी भाजपला धडा शिकवतील याबाबत माझ्या मनात शंका नाही। पण तरीसुद्धा जे चुकलंय ते मान्य सर्वोच्च न्यायालय निवडणूक आयोगाच्या समोर मांडून पुणेकरांना ही वस्तुस्थिती दाखवण्याचा आमचा प्रयत्न आहे।